मुक्ताईनगर येथील घरकुल घोटाळ्याच्या विरोधात उपोषण सुरू। मुक्ताईनगर तालुक्यातील घोडसगाव येथे घरकुलाबाबतीत दुजाभाव झाल्याने दिनेश धायडे यांनी उपोषणाचा मार्ग बदलला असून ते तहसील ऑफिस समोर मुक्ताईनगर येथे उपोषणाला बसले आहे। सदर घरकुल घोटाळ्याची माहिती सरपंच ग्रामसेवक यांना माहिती अधिकाऱ्याने मागून देखील दिले नाही। तसेच गट विकास अधिकारी पंचायत समिती मुक्ताईनगर यांच्याकडे अपील करून देखील त्यांना त्यांची माहिती मिळाली नाही। एक जबाबदार अधिकारी असून देखील त्यांना सुद्धा अपंग विधवा परितक्या गरीब गरजू लोकांची दया आलेले नाही, म्हणजे घरकुल वयामध्ये घरकुल घोटाळ्यास सहयोगी गट विकास अधिकारी सुद्धा शामिल आहे। समस्त या घोटाळ्यास ते सुद्धा जबाबदार आहे। मी एक उपोषणकर्ता अपंग असून दारिद्र्य रेषेखालील माझे नाव आहे। माझे नाव मोदी आवाज घरकुल नुसार लाभार्थी म्हणून माझे नाव 4थ्या क्रमांकाला होते, तरी मला वगळून इतर लोकांना योजनेचा लाभ मिळाला। अपंग दिव्यांगांना आधी आरक्षण असतं, परंतु आम्हाला या योजनेमधून डावलण्यात आले। तत्कालीन सरपंच ग्रामसेवक यांना देण्यासाठी 15,000 रुपये नसल्यामुळे मला जाणीवपूर्वक यातून वगळण्यात आलेले आहे, असे उपोषणकर्ते दिनेश धायडे पाटील यांनी या मुलाखतीत सांगितलेले आहे। उपोषणस्थळी भेट देऊन मनसेचे तालुका अध्यक्ष मधुकर भोई व मंगेश कोळी यांनी पाठिंबा दिला आहे। मधुकर भोई, दिव्य महाराष्ट्र न्यूज, मुक्ताईनगर। घोडसगाव। आणखी गावामध्ये तुमच्या व्यतिरिक्त कोणाला दिले गेले घरकुल? घरकुल तर असे 45 लोकांना देण्यात आलेले आहे, पण त्याच्यामध्ये कसं आहे, जे पात्र नाही असे अर्ध्याहून जास्त लोक आहे त्याच्यात, किंवा त्यांना एकाला बी घरकुलाची गरज नाही। साधारण लोकांना घरकुलं मिळालेले आहे। पत्र कोणाकोणा रवाना केले तुम्ही उपोषणा संदर्भामध्ये, किंवा तुम्ही न्यायासाठी? तहसीलदारकडे दिलेलं आहे, BDOकडे दिलेलं आहे। किती महिन्यापासून ह्या किती वर्षापासून किंवा महिन्यापासून आहे हे? मी 3 महिन्यापासून याच्यात काम करतोय, याच्या मागे आहे। सरपंच ग्रामसेवक यांचं म्हणणं काय? त्यांचं म्हणणं आहे की बुवा पैसा आता ते वरून येईन, तुमचं येईन पैसा, त्यावेळेला आम्ही टाकू, पण आमचं नाव तिच्यात अपंग होतो, तर अपंगाला तिच्यात पहिले लाभ पाहिजे होता ना। अपात्र लाभार्थी जर घेण्यात आले, बरोबर, तर पात्र लाभार्थी तर पाहिजेच होता ना। हो, नाव दिलेलं होतं, पण काही पंचायत समिती लेवलला काही तांत्रिक अडचण असो का काय व्यवहाराच्यामुळे त्यांचं सँक्शन पण झालेलं नव्हतं आतापर्यंत। त्यांनी अर्ज फाटे केल्यानंतर सँक्शन झालं, आणि आता काही कारणास्तव त्यांचा हप्ता पडलेला नाही आहे, काही निधी अभावी म्हणता काही सांगता कर्मचारी अधिकारी अशी पंचायत समिती। त्यांना लवकरात लवकर त्यांचा रितशीर जे अर्ज झाला आहे त्याचं उत्तर मिळावं, आणि त्यांना जो वंचित राहिलेला आहे त्यांचा लाभ मिळून देण्यात यावा। त्यांना किती महिन्या किंवा वर्षापासून हे लाभार्थी वंचित आहे? लाभार्थींचं 6 महिने झाले, आम्ही ठराव दिलेला आहे। याच्यावर यादीत नाव वगैरे आहे का? यादीत नाव म्हणजे ठरावात 4 नंबरलाच नाव आहे। ऑनलाईनला अगोदर नव्हतं, आता झालेलं आहे, पण 3 महिन्यापासून अधिकारी सांगता पंचायत समितीचे किंवा मोदी आवास योजनेचं वरून हे चालेला होता निधी, त्या अभावी आम्ही सँक्शन झाल्यानंतर पैसे टाकता नाही आले।